नानीचं वाडो हे नंतर आलं. पहिल्यांदा माझ्या डोक्यात हे होतं, की माझं हे घर वाचलं पाहिजे. आजूबाजूला जी माणसं आहेत गावामध्ये ती शेतीवरती निर्भर आहेत आणि शेतातून, निसर्गातून आपल्याला काय मिळतं आणि आपण आतापर्यंत काय करत होतो यातील जेव्हा फरक कळाला त्यावेळेला ठरवलं, की मला इथे राहायचंय. 3 महिने झाले मी तुम्हाला विचारतोय, होतंय, आज उद्या चाललंय सगळं. कुठे काही डिसिजन होत नाही. तर मला फक्त आता सांगा, की तुम्ही पैसे पाठवताय, तुम्ही येताय, की काय करू ते सांगा. कारण मी नाहीतर मग उद्या संध्याकाळी मी ट्रेनमध्ये बसतो, परत मुंबईला येतो आणि कुठेतरी जॉब सर्च करतो किंवा जे आहे तसं लाईफ पुन्हा चालू होईल. त्यावेळेला पप्पांनी पैसे पाठवले. मला म्हटले 15 दिवस थांब, मे महिना येतोय, सुट्टी घेतो आणि येतो. आपण दोघं मिळून ते घर उभं करू. निसर्गाने कोकणाला भरभरून वरदान दिलंय. इथलं पर्यटन एवढं भरलंय की प्रत्येकाला वाटतं या कोकणाकडे जावं, कोकण पाहावं. सध्या एक एक 31 डिसेंबर जवळ आले आणि पर्यटकांची इच्छा असते की आपण गोव्याला जावं, महाबळेश्वरला जावं, कोकणामध्ये जावं. पण तुम्ही जर कोकणामध्ये येणार असाल तर तुम्हाला मी असं एक ठिकाण दाखवणार आहे. कुडाळ तालुक्यातील पांगरटच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं नानीचं वाडा म्हणून हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी एका युवकाने नोकरीच्या मागे न धावता स्वतःचं जुनं घर, त्याला एक मड हाऊस बनवलेलं आहे आणि या मातीच्या घरामध्ये राहण्यासाठी आजपर्यंत शेकडो पर्यटकांनी याचा आनंद लुटलाय. गेल्या वर्षभरामध्ये इथे पर्यटकांची संख्या ही सातत्याने वाढत जाते. नोकरी गेली म्हणून तो डगमगला नाही युवक आणि स्वतःचं घर डेव्हलप करताना एक खरं मालवणी जीवन आणि खरं मालवणी वास्तव्य, एक टुरिझम देण्याचा प्रयत्न या युवकाने केलाय आणि आज नानीच्या वाडा या भागाचा जो डेव्हलप झालाय त्यामध्ये आज आपण एक अशा युवकाला भेटणार आहोत जो हे सगळं डेव्हलप करू शकला. आपल्यासोबत तांबे युवक आहे. नाव काय तुझं आणि तू कसं डेव्हलप केलंय? कारण डोक्यामध्ये तुझ्या काय संकल्पना होती या नानीचा वाडा डेव्हलप करताना? नमस्कार. माझं नाव स्मितेश सुनील तांबे. नानीचं वाडो हे नंतर आलं. पहिल्यांदा माझ्या डोक्यात हे होतं, की माझं हे घर वाचलं पाहिजे. कारण 2024च्या मार्च-एप्रिलमध्ये मी गावी आलो होतो एका 8 दिवसांच्या सुट्टीसाठी आणि ती सुट्टी एक्सटेंड होत हे मातीचं घर मी लहानपणापासून जगत होतो किंवा लहानपणी जे बघितलं होतं ते त्या अवस्थेत नाही होतं. म्हणजे ते 90% आपण म्हणू शकतो, की डॅमेज झालं होतं. त्याची कौलं नव्हती. भिंतींना भेगा पडल्या होत्या. ज्या आता जिथे आपण बसलोय आता जे शेणाने सारवलंय, तिथे गवत उगलं होतं. म्हणजे जिथे मी 5 मिनिटं सुद्धा बसू शकत नाही, अशी अवस्था या घराची होती आणि पहिला थॉट हाच होता, की हे घर कुठेतरी वाचलं पाहिजे. जिथे माझा जन्म झाला, जिथे आजी-आजोबांचा संसार, माझ्या आई-वडिलांचा संसार, माझ्या आत्या, त्यांची मुलं, म्हणजे आम्ही जिथे लहानपण बघितलं ते घर मला वाचवावं असं पहिलं वाटलं आणि त्यानंतर इथल्या लाईफस्टाईलसोबत एक वेगळंच एकरूप होऊन गेलो. म्हणजे आजूबाजूला जी माणसं आहेत गावामध्ये ती शेतीवरती निर्भर आहेत आणि शेतातून, निसर्गातून आपल्याला काय मिळतं आणि आपण आतापर्यंत काय करत होतो यातील जेव्हा फरक कळाला त्यावेळेला ठरवलं, की मला इथे राहायचंय. आणि इथे राहत असताना पहिला पॉइंट माझ्यासमोर हाच होता, की तुम्हाला इन्कम सोर्स कसं जनरेट होईल. कारण तुम्हाला लाईफस्टाईल सुद्धा जगायचं आहे, निसर्गाप्रती तुम्हाला एक देणं लागतं हे तुम्हाला कळतंय सुद्धा आहे. शेती सुद्धा करायची आहे आणि स्वतःपुरता वेळ सुद्धा द्यायचा आहे. स्वतःचं इथलं कल्चर जे आहे हे जगासमोर आणायचं सुद्धा आहे आणि अशा अशा सगळ्या कंडिशन असताना तुम्ही इन्कम सोर्स सुद्धा जनरेट करायचा प्रयत्न करताय. मग ते कसं काय शक्य आहे? मग माझ्या डोक्यात हे आलं, की अशी लोकं असतील, जे माझ्यासारखे असतील, ज्यांनी बालपण घालवलं असेल मातीच्या घरांमध्ये किंवा ज्यांना पुढे घालवायचं असेल,
किंवा अशी आता जनरेशन येते ज्यांना मातीची घरं, इथली शेती काय असते, इथलं वन्यजीवन काय आहे, बायोडायव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो, पक्षी, फुलपाखरं, प्राणी हे सगळं पुढे पिढीला दिसेल नाही दिसेल हे माहीत नाही. पण ज्यांच्या पॅरेंट्सला असं वाटतं, की त्यांनी गावाकडे येऊन हे सगळं गाव त्यांच्या मुलांना जगवलं पाहिजे. तर अशी माणसं असतील, त्या माणसांसाठी आपण हा होमस्टे चालू करू शकतो आणि त्यातून आपल्याला एक ओळख आणि एक इन्कम सोर्स सुद्धा जनरेट होऊ शकतो. या अनुषंगाने मी पहिलं पाऊल टाकलं, की सोशल मीडियावरती आपण नानीचं वाडो ॲग्रो टुरिझम म्हणजे ही माझी आजी, माझ्या वडिलांची आई नानी. तर तिच्या नावाने आपण एक वाडो असं ते पाटी लिहिली आणि त्यातून व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आणि ते लोकांना भावलं आणि लोकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या ज्या डिसिजनला लोकांनी म्हणजे लोकांनी प्रोत्साहन दिलं, की "तू चांगलं काम केलंयस." आणि त्यातूनच हा नानीचा वाडा उभा राहिला आणि त्यातून मला आता इथे राहण्यापुरतं म्हणजे मेडिकल इमर्जन्सीसाठी तरी इन्कम सोर्स बनतंय आणि एक वेगळं ओळख निर्माण होते. लोकांसाठी एक नानीचा वाडो हे एक स्वप्नातलं घर बनून गेलं आणि वारंवार लोकं इथे येत असतात आणि या कोकणी जीवनशैलीचा आस्वाद घेत असतात. तुझी नोकरी गेली कुठेतरी ऐकायला मिळतं आणि त्याच्यानंतर तू मुंबईवरून गावी आलास. मनामध्ये एक फ्रस्ट्रेशन होतं, नोकरी गेली, आता काय करायचं? काय कन्सेप्ट हा उभा राहिला? की नोकरी जाण्याचं काय कारण होतं आणि यानंतर इकडे कसा वळलास तू? माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट झालं आणि मी हॉटेलमध्ये जॉब करत होतो. म्हणजे वयाच्या 10-12 वर्षात आम्ही मुंबईला शिफ्ट झालो होतो. म्हणजे 6वी पर्यंत मी इथे होतो. आणि तिथून इथे आल्यानंतर म्हणजे नोकरी जाण्याचं कारण म्हणजे माझं आपलं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जे लोकं काम करत असतील त्यांना माहिती असेल, की इंडियामध्ये तेवढं सॅलरी नसते किंवा इंडियामध्ये खूप काम करावं लागतं. त्याच्या व्यतिरिक्त लोकं क्रूझ किंवा लँड दुसरीकडे, दुसऱ्या देशात जाणं योग्य समजतं आणि एक एक्सपिरियन्स घेतल्यानंतर इकडचा ग्राउंड लेव्हलचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर लोकं तिकडे जातात. तर त्याच प्लॅनमध्ये मी सुद्धा होतो आणि त्याच इन बिटवीन मी इथे आलो आणि या 8 दिवसांची सुट्टी कधी 15 दिवस झाले, कधी 6 महिने झाले. पण त्यात एक अनुभवायला मिळालं, की तुम्ही जेव्हा सातत्याने एखादं काम करता किंवा तुम्ही इंटेन्शन एकदम स्ट्राँग ठेवता, की मला इथे राहायचं आणि तुम्ही ते कंटिन्यूटी ठेवताय, काहीतरी चांगलं काम करताय आणि लोकं तुम्हाला ऑब्झर्व्ह करतात आणि कुठे ना कुठेतरी कोणीतरी अशी शक्ती असते, जी तुम्हाला नेहमी बघत असते आणि त्यातून पॉझिटिव्ह गोष्टी होत जातात. आणि हे सत्यात तसं उतरवलं, की फ्रस्ट्रेशन होतं, की नोकरी सुटली आहे. 1 वर्ष मी घरी आहे. माझ्याकडनं काही इन्कम सोर्स होत नाही आणि मेन म्हणजे माझं वय आता 26 वर्ष आहे. म्हणजे 2024 मध्ये मी 25 वर्षाचा होतो. पॅरेंट्सला अपेक्षा असतात, की आता माझा मुलगा 25 वर्षाचा झालाय आणि त्याने एक चांगली नोकरी केली पाहिजे. नोकरीतून कुठे डगमगला नाही पाहिजे. शहराकडेचं जीवन त्याला म्हणजे आवडलं पाहिजे आणि मी त्याच वयात मी गावाकडे येऊन राहतोय आणि वर्षभर कुठलंही काम किंवा काही न करता मी गावची लाईफ कशी जगतो आणि ते कसं फक्त व्हिडिओ थ्रू प्रमोट करतोय. ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यातून थोडं प्रेशरही येतो. कारण जेव्हा तुमच्या खिशात पैसे नसतो त्यावेळेला तुम्हाला ॲक्चुअल जगणं काय असतं ते आत्ताच्या जगामध्ये कळतं आणि ते मी अनुभवलं. पण आहे जे काही तुम्ही कंटिन्यू करताय आणि तुम्ही सातत्याने आणि प्रामाणिकपणे मेहनत करणार तर त्याचं फळ तुम्हाला मिळतं आणि ते फळ आता मी अनुभवतोय. ज्या घरात आपण आता बसतोय, खरं तर पुढचा भाग आहे. हे सगळं तू करत असताना घर तुझं पडायला आलेलं होतं, तुझ्याकडे पैसा नव्हता. त्याच्यातून तू पैसे कसे जमा केले आणि किती खर्च आलाय घर बनवण्यासाठी? आणि मड हाऊस म्हणजे बनल्यानंतर, पहिलं टुरिस्ट आल्यानंतर काय भावना निर्माण झाल्या? पहिली गोष्ट म्हणजे पैसे कसे जमा केले तर मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा माझा क्लिअरन्स झाला नव्हता आणि माझ्या खिशात तेव्हा काहीच नव्हतं. त्याच्या जस्ट अगोदर मी फेबमध्ये मला पण असं व्हिडिओज बनवायचं काहीतरी फॅड होतं आणि मला ज्या गोष्टी आवडल्या आतापर्यंत त्या मी विकत घेतल्यात. म्हणजे माझ्याकडे गिटार आहे, पखवाज आहे, ढोलकी आहे, तबला आहे. म्हणजे मला म्युझिकची आवडते. पण कंटिन्यू नाही केलं मी. माझा छोटा भाऊ आहे तो वाजवतो. दशावतारमध्ये पखवाजही वाजवतो तो. तर कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा झाला आणि त्यात मी एक DJIचा ॲक्शन कॅमेरा घेतला होता 45,000 चा जस्ट रिसेंट आणि माझ्याकडे पैसे नव्हते आणि घरात माझी फायनान्शियल कंडिशन वडिलांची अशी नव्हती, की ते मुंबई आणि इकडे दोन्हीकडे बघू शकतात. आणि एक वेळ नवीन घर बांधणं सोपं असतं आणि जुनं घर रिपेअर करणं खूप कठीण असतं. कारण तीच माणसं तुम्हाला मिळाली पाहिजे, त्याच वासे तुम्हाला लाकडी सामान मिळालं पाहिजे, कौलं मिळाली पाहिजे, ती माती मिळाली पाहिजे, ती मातीत वावरणारी माणसं मिळाली पाहिजे आणि हे खूप कठीण असतं. तर त्यासाठी मी घरातल्यांना जेव्हा माझ्या वडिलांना सांगितलं, तर त्यावेळेला पैशाचा मेन इश्यू हा होताच, की पैसे कसे कसे उभे करायचे. 2-3 महिने गेलेत त्यांना समजावतोय, तरी कुठे काही होतच नव्हतं. आणि जेव्हा शिवरात्रीला माझे वडील इथे आले होते गेल्या वर्षी, त्यावेळेला ते मला इथून घेऊन गेले आणि त्यावेळेला मी CSTला बोरा बाजारमध्ये माझा कॅमेरा घेऊन गेलो
आणि तिथे मी तो कॅमेरा 20,000ला विकला. कारण माझी अशी कंडिशन होती, मी कुठल्या फ्लोमध्ये होतो मलाही माहीत नव्हतं. मी काय करतोय, काय नाही. त्यावेळेला एक ठरवलं होतं, की पहिली अशी वेळ होती. माझ्या आई-वडिलांचे खूप चांगले संस्कार आहेत. कधी मी कुठल्या अशा पातळीवरती गेलो नाही, की कुठली वस्तू मला विकावी लागेल. तो फर्स्ट टाईम होता आणि मी त्यावेळेला ठरवलं होतं, की जर का यातून चांगलं काहीतरी घडलं, तर मी असे कॅमेरे बरेच घेऊ शकतो आणि तोच तो टर्निंग पॉइंट होता. तिथून मी 20,000चं बंडल घेतलं आणि ते बॅगमध्ये टाकून गपचूप इथे गावी आलो आणि जेव्हा कोटेशन काढलं सर, तेव्हा 35,000-1,000चा पहिला खर्च जेव्हा सामानाचा पहिला लागला, तर त्यामध्ये 15,000 कमी पडले. ते मग वडिलांकडनं डायरेक्ट फोन केला. त्यांना म्हटलं, की असं-असं आहे. बिल बनवलंय, 15,000 कमी पडतायत. तुम्ही आता सांगा, की काय करू? 3 महिने झाले मी तुम्हाला विचारतोय, होतंय आज-उद्या चाललंय सगळं. कुठे काही डिसिजन होत नाही. तर मला फक्त आता सांगा, की तुम्ही पैसे पाठवताय, तुम्ही येताय, की काय करू ते सांगा. कारण मी नाहीतर मग उद्या संध्याकाळी मी ट्रेनमध्ये बसतो, परत मुंबईला येतो आणि कुठेतरी जॉब सर्च करतो किंवा जे आहे तसं लाईफ पुन्हा चालू होईल. तर त्यावेळेला पप्पांनी पैसे पाठवले. मला म्हटले, "15 दिवस थांब, मे महिना येतोय, सुट्टी घेतो आणि येतो. मग आपण दोघं मिळून ते घर उभं करूया." आणि तेव्हा त्यांनी पैसे पाठवले, सामान आणून ठेवलं. त्यामध्ये पहिली पायरी मी चढलो होतो. तर अशा पद्धतीने आणि जेव्हा पहिले गेस्ट आले, तर इन बिटवीन टॉयलेट बाथरूम आम्ही जे कमोड लावला, त्यावेळेला तेव्हा पैसे नव्हते. तर माझे काका आहेत इथे, यशवंत तांबे म्हणून. तर खरं म्हणायला गेलं तर ते म्हणजे सगळ्यांचाच वाटा याच्यात आहे. पण त्यांचा खारीचा म्हणजे खूप मोठा वाटा आहे. सिंहाचा वाटा असं पण म्हणू शकतो. कारण मी वर्षभर घरी होतो आणि हा मुलगा पैसे रिटर्न करेल, नाही करेल काहीच माहीत नाही. जेव्हा टॉयलेट बाथरूमचं काम होतं, तर एका माणसाने मला सांगितलं होतं, की आपण फंडिंग करूया. पण त्याने ऐन टाईमला धोका दिला आणि काही जमलंच नाही आणि मी तिसऱ्या माणसाला सांगितलं होतं आणि तो माणूस कामगार घेऊन येणार होता. आणि तो विश्वासातले माणसं असतात. आपण एकदा शब्द दिला, की तो मग परत डगमगायचं नसतं आणि यातून झालं असं, की माझ्याकडे पैसे नाहीत आणि त्यांचा फोन आला, की आम्ही सामान घेण्यासाठी येतो. माप वगैरे काढूया आणि सामान घ्यायला जाऊया. आणि तेव्हा मी त्या काकांना घेऊन कडावलला गेलो होतो. आजही आठवतं, डोळ्यात पाणी येतं आणि घसा सुकतो जेव्हा तो क्षण आठवतो. आणि मला त्यांनी सांगितल्यावरती म्हणजे मला काही सुचलं नाही, कारण माझ्याकडे काहीच नव्हतं. आता ते येणार, एवढं लांबून येणार 40 किलोमीटरवरनं ते इकडे येत होते माझ्यासाठी. तर आता तेव्हा माझ्याकडे पैसे नाहीत आणि माझ्या डोळ्यात पाणी भरलं होतं आणि त्यावेळेला त्या काकांनी ऑब्झर्व्ह केलं. ते म्हटले, "काय झालं? असं काय करतोय? काय काय प्रॉब्लेम काय?" मी म्हटलं, "मला पैसे पाहिजे होते आणि ते काम करायला आहे मित्राला फोन करतो तर काय फोन लागत नाही. काय करू तर समजत नाही." तर ते मला एवढ्या कॉन्फिडन्सली बोलले, की "चल घरी चल. तुला काय 10,000 15,000 लागणार आहेत. घरात आहे ते मी देतो." आणि ते म्हणजे तो माझ्यासाठी अजून एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण असं कोणी कोणाशी करत नाही. फॅमिलीमधली माणसं आहेत. आपण पैसे दिल्यानंतर पुन्हा वादावाद होऊ शकतं आणि हा मुलगा तर वर्षभर घरी बसलाय. कुठून ₹1 इन्कम नाही त्याला किंवा गावातली कामही सुद्धा जमत नाही, की तो कुठूनतरी जाऊन मजुरी करून पैसे आणून देऊ शकतो. आणि एवढी मोठी अमाउंट. तर त्यांनी कुठलाही विचार न करता मला इथे आल्यावरती ते ₹10,000 कॅश काढून दिले आणि त्यातून मग ते टॉयलेट बाथरूमचं काम आलं. माझे भाऊ आहेत, त्यांनी मला कमोडसाठी कोणी मदत केली, कोणी इथल्या कामांसाठी मदत केली. माझे मित्र आहेत, ते मुंबईवरून मला पेट्रोलसाठी पैसे पाठवायचे. तर म्हणजे असं असायचं, की प्रसाद कोकणे रानमाणूस त्याला भेटायला कधी जायचं आलं, तर माझ्याकडे पैसे नसायचे. तुळस गावात जायचंय, पैसे लागायचे. तर त्यावेळेला मग मित्राला फोन करायचो, की ₹100 असेल तर पाठव, ₹200 असतील तर पाठव. आणि त्यातून पाण्याची बॉटलही म्हणजे मुंबईतला मी खादाड म्हणजे हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन. तो आता इकडे आल्यावरती कसा चेंज होतो. कपड्यांमध्ये चेंज झालं, बोलण्यामध्ये चेंज झालं, खाण्यापिण्यात चेंज झालं. पाण्याची एक बॉटल सुद्धा न घेता मी डायरेक्ट फक्त पेट्रोलला पैसे घ्यायचो आणि त्याला भेटायचो किंवा अशा माणसांना भेटायचो ज्यातून मला कुठे काहीतरी पुढे करता येईल. आणि त्यातून जेव्हा पहिले गेस्ट आले, तर त्यानंतर मग ते काही मला कॉन्फिडन्स आला आणि पैसे मिळाले ते मी प्रत्येकाचं हळू जसं देता येईल तसं देऊन आता मी आहे आणि त्यातून एक वेगळा अनुभव एक्सपिरियन्स करायला आला मला. तुझ्याकडे आतापर्यंत किती पर्यटक आलेत आणि त्यांना कसे तुम्ही सर्व्हिस देता? काय देता? पॅकेज कसं असतं तुमचं? आणि जे पर्यटक येतात ते कसे खुश होऊन जातात? पहिली गोष्ट म्हणजे हे एक टुरिझम किंवा असं आपण कमर्शियल म्हणता येणार नाही. कारण कमर्शियल कुठली गोष्ट करायची तर त्याला एक स्टँडर्ड मेन्शन करावा लागतो. तर इथे एक आपलं घर म्हणून लोकं येतात आणि त्यांना प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाला एक वेगवेगळा एक्सपिरियन्स मिळतो. कारण सगळ्यांना सेम एक्सपिरियन्स द्यायला कुठलाच स्टँडर्ड नसतो. ना रेसिपीमध्ये स्टँडर्ड असतो, ना लिव्हिंगमध्ये स्टँडर्ड असतो. इथे आल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आपण दुपारी चेक इन करतो. दुपारी आल्यानंतर इथलं जे मालवणी लोकल जेवण असतं म्हणजे पिठी भात म्हणा किंवा कढी भात म्हणा ताकाची किंवा माशांमध्ये बांगडे, सौंदाळे अशा मासे किंवा कोणी घेऊन आलं तर ते आपण त्यांना बनवून देतो. त्यानंतर आम्ही ह्या एरियाचं त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्या एरियाबद्दल सांगतो. म्हणजे गाव कसं आहे, गावात मंदिर आहे, झाडं आहेत, पक्षी आहेत,
शेती होते इथे लोकांची, भाषा कशी असते, घरं कशी असतात, घरांचं आर्किटेक्ट काय असतं, जेवण कशा पद्धतीने बनतं, अशा चर्चा होतात. मग आपण शेतामध्ये राउंड मारतो. आता शेतामध्ये काय लावलंय, काय काम करता येईल, तर लोकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व सुद्धा होतात. स्वतः शेती करतात सुद्धा. आणि हे सगळं असा एक्सपिरियन्स प्रत्येकाला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं बघायला मिळतं. कारण आपण निसर्गात राहतो. निसर्गात प्रत्येक मिनिटाला काही ना काही चेंज बघायला मिळतो. आणि ते ऑब्झर्व्ह करणं म्हणजे एक नेचर थेरपी म्हणून लोकं समजतात आणि चांगला प्रतिसाद देतात. पॅकेज तर डिस्क्लोज करू शकत नाही, कारण ते कसं असतं डिपेंड असतं, की कोणाला काय हवंय, किती दिवस राहायचंय किंवा काय. तर असं सगळं आपण पर्यटकांना एक्सपिरियन्स देतो आणि त्यातून एक चांगला मेसेज पोहोचतो, की आता माझ्या इथं समोर तुम्ही शेत बघताय, तर समोर शेतामध्ये माणसं वावरतायत. तर पहिलं असं होतं ना, की आम्ही वावरतोय आणि जग काय गेला. म्हणजे जग जाऊन चंद्रावर पोहोचला किंवा लोकं गाड्याने फिरतायत किंवा लोकं चांगलं काम करून कॉम्प्युटर समोर बसून पैसे मिळवतात आणि आम्ही काय अजून शेतीच करतो, असं लोकांना आत्तापर्यंत वाटत होतं आणि आता तो चेंज दिसतोय, की लोकं जेव्हा येतात गावामध्ये, तर त्यावेळेला गावातल्या लोकांशी भेटतायत, बोलतायत. तर त्यांना एक आतून वाटतं, "अरे, ही एवढी चांगली माणसं, मोठी माणसं येऊन आपल्याकडे राहतायत आणि त्यांना शेतीमध्ये उतरतायत सुद्धा, मुलांना सुद्धा शिकवतायत." म्हणजे आपण जे करतोय ते खूप चांगलंच काम आहे आणि ते म्हणजे ते आवडीने काम करतात. त्यांना रिग्रेट नव्हताच पहिल्यापासून. पण मधल्या काळात असं दाखवलं गेलं ना, की तुमची ही लाईफ थोडीशी मागास आहे किंवा तुम्ही हे जगताय ते अजून पाठीमागेच आहात तुम्ही. तर ते आता कुठेतरी बदलताना दिसतंय. तरुण पिढी गावाकडे वळते आणि त्यातून शेती, इथलं निसर्ग आणि इथली संस्कृती कशी वाचवता येईल याच्याकडे पाऊल ठेवतंय. तर हे त्यातून चेंज झालं आणि अशा पद्धतीने मी लोकांना इथे आल्यानंतर ह्याच गोष्टींवरती चर्चा होते आणि तो सगळा एक्सपिरियन्स अनुभवतात. हे जे मातीचं घर आहे, जुनं घर आहे, आतमध्ये किती खोल्या आहेत आणि किती लोक राहू शकतात? अंदाजे तू जरी पॅकेजचा दर सांगत नसला तरी पर पर्सन किती घेता तुम्ही आणि काय काय देता त्या लोकांना? त्याच्यामध्ये कसं असतं पर पर्सन आपण 1,500 2,000 असं आपण चार्ज करतो. त्याच्यावरती डिपेंड करतं, की कोणी व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन आहे, काय आहे. तर आपण दुपारी 12 वाजता चेक इन करतो. दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता. आणि नाश्ता झाल्यानंतर चेकआउट असतो. पण बऱ्याच वेळा लोकं इथे आठवडाभर थांबतात. 8-8 दिवस थांबतात. 2-2, 3-3 1 दिवस थांबणारी सुद्धा लोकं आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही 15 लोकांपर्यंत अकोमोडेट करू शकतो आणि हे कम्युनिटी लिव्हिंग आहे. आता हे एक्सपिरियन्स झालं, की माझ्याकडे एकदा गोव्यावरनं 15 लोकांचा ग्रुप आला होता. त्यात लहान मुलं 7 होती आणि बाकीची सगळी मोठी मुलं होती. आणि पहिल्यांदा ते बोलतात ना, आयुष्यात मी लहानपणी जे अनुभवलं होतं, ते आता आम्ही अनुभवलं असं त्यांनी म्हटलं. त्याचं कारण आहे, कारण त्यांना एकत्र झोपायला असं दिलं होतं. आणि ती रात्र बोलले, की ही रात्र आमच्यासाठी एकदम बॅकलॉग होता आणि अ, म्हणजे आता पुढे फ्युचरमध्ये अशी गोष्ट कधी घडेल नाही घडेल माहीत नाही. पण ते म्हणत होते, की आम्ही लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. म्हणजे काजवे येणं, हे होणं. तर ते असं कम्युनिटी लिव्हिंगमध्ये 15 लोकं आरामात इथे राहू शकतात. इथे 2 खोल्या आहेत, ज्या आम्ही साफ केलेल्या आहेत आता आणि अजून एक देवखोली आहे ती साफ करायची आहे. तिथे लाकडं टाकलेत. पाठीमागे नवीन छप्पर केलं. तिथे काहीतरी अजून करायचा प्रयत्न आहे. तर असं सगळं आहे त्याच्यात. अ, खरं तर आता डिसेंबर महिना चालू आहे. हं, हं. परंतु तुझ्या समोर म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसतो त्याच्या समोर एक खोल भागामध्ये शेती आहे. पावसाळ्यामधलं इथलं वातावरण कसं असतं? आणि लोकांना आता वर्ष झालं हे पर्यटन तू सुरू केलं. लोकांना जास्त पसंती पावसामध्ये असते की आता थंडीमध्ये की मे महिन्यामध्ये? मग कसं आहे, की नानीचोवाडो ॲग्रो टुरिझम आणि हे सगळं लाईफस्टाईल बेस्ड टुरिझम आहे. तर त्याला कुठला सीझन नसतो. कारण जसं मी म्हटलं ना, की तुम्ही कोकणात 12ही महिने तुम्ही एक सीझन म्हणून ते अनुभवू शकता. कारण पावसाळ्यामध्ये वॉटरफॉल्स असतात एन्जॉयमेंटसाठी. पण त्याच्याही पेक्षा पलीकडे जो आपण रोज भात खातो, तो भात आपल्याला कसा उगतो किंवा कसा लावतात किंवा त्याच्यामागे मेहनत काय असते, हे अगदी बघायला मिळतं. आणि आपण म्हणतो ना, की मला मातीत जायचंय, मातीत मिसळायचंय, मातीशी कनेक्टेड राहायचंय. तर ते ॲक्चुअलमध्ये ह्या भातशेतीमध्ये करायला मिळतं. कारण चिखल आणि त्या चिखलामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे काही तुम्हाला असं घाण वाटणार नाही किंवा आपण जे आताचं चिखल म्हणतो आणि त्याच्या चिखलामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर पावसात चिखलधुणी होते. तर त्या चिखलधुणीसाठी बरीच लोकं इथे येतात आणि चिखलधुणी म्हणजे जेव्हा लावणी करतो त्यावेळेला जो चिखल असतो, तर त्या चिखलामध्ये आम्ही सेलिब्रेशन करतो. जेव्हा शेवटचा तरवा तिथे लावला जातो आणि त्यावेळेला एक वेगळा आनंद असतो, की काम संपलंय आता आणि याच्यापुढे थोडं-थोडं काम बाकी आहे. पण ते तात्पुरतं सेलिब्रेट कसं करायचं? तर एकमेकाला चिखल लावून आम्ही ते सेलिब्रेट करतो. तर ती चिखलधुणी इव्हेंट किंवा ते चिखलधुणीचा जो काही सेलिब्रेशन असतो, ते लोकं इथे एक्सपिरियन्स करतात. त्यानंतर हळू गणपती येतो. तर पावसाळ्यामध्ये पण लोकांना आवडतं. इव्हन थंडीमध्ये सुद्धा वेगळं आता हिवाळी शेती लावली आहे. तर हे कसं आहे ना, तुम्ही जसं बघणार, ज्या दृष्टिकोनातून बघणार, तर त्यावेळेला तुम्हाला तो सीझन दिसणार. पण मी तर म्हणतो, की तुम्ही सीझन बघून येऊ नका.
ऑल टाइम तुम्ही पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भातशेती अनुभवू शकता, गणपती अनुभवू शकता, वॉटरफॉल्स आहेत, नेचर आहेत. नेचरमध्ये वेगवेगळे बायोडायव्हर्सिटी म्हणजे साप असतात, बेडूक असतात, पक्षी असतात वेगवेगळे. तर हे सगळं तुम्हाला अनुभवता येतं. हिवाळ्यामध्ये आता हिवाळी शेती केली आहे. त्याचा आस्वाद घेता येतो. म्हणजे शेणखतावरती पिकलेली शेती आहे. मुळा, वाल, वांगी, भेंडी, इव्हन कोथिंबीर, कांदा हे सगळं इथे बनतं. मग तुम्ही फ्रेशली तिथून काढून आणताय आणि खाताय. खाद्य संस्कृती इथे बघायला गेली तशी आहे. इव्हन पावसाळ्यात सुद्धा रानभाज्या असतात. आणि उन्हाळा जसा येतो तसं तुम्हाला माहिती आहे, की कोकणात आंबा, फणस, काजू, जांभूळ आणि हे आपलं कोकम या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता येतो. तर प्रत्येक सीझनमध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे. असं कुठला सीझन नाही जसं की तुम्ही त्याच सीझनला आलं पाहिजे. असं टुरिझम इथे तुम्ही एक्सपेक्ट करून येऊ सुद्धा नका. तर ते 12ही महिने चालणारं टुरिझम आहे आणि 12ही महिने तुम्हाला एक प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा एक्सपिरियन्स करता येतो. टुरिझम खरं तर इथली खाद्य संस्कृती अं, फार प्रसिद्ध आहे. इथले मासे असतील, तिथलं गावठी चिकन वडे असतील, मटण वडे असतील, हे खाण्यासाठी लोक येतात. खरं. तू नाणीचा वाडा ही जी संकल्पना दिली, तुम्ही विशेषतः जी लोक आज तू इंस्टावर किंवा फेसबुकला जे टाकतोय, अं, खाण्यासाठी लोक येतात. मग तू इथलं ऑथेंटिक जे जेवण आहे मालवणी पद्धतीत हे देण्याचा कसा प्रयत्न करतो? कारण कोण बनवतंय? बाजूला बसली तुझी नाणी आहे तिच्याकडे मी येणारच आहे. पण ती जे जुन्या पद्धतीने बनवते ती भांडी पण तू विशिष्ट पद्धतीची वापरली जातात असं चर्चा आहे. नाणी बनवते कशी त्या नाणीच्या हाताला चव आहे. अ, आपण म्हणतो ना, की कोकणातली माणसं ही म्हणजे असं होतं, की पहिलं जर 4 मुलं असेल, 5 मुलं असतील, 6 मुलं असतील, तर त्यातल्या काही मुलांना शिकवलं जायचं आणि काही मुलांना ही शेती, घर हे सगळं सांभाळायला ठेवायचं. आणि हिचं जे माहेर आहे देवगडला, दहिगाव म्हणून, तर तिच्याकडनंच मी ऐकलं, की ती ज्यावेळेला लहान होती, तर तिच्या भावांना शिकवलं गेलं आणि ही मुलगी आहे म्हणून हिला काय शिकवायचं? किंवा ही दुसऱ्याकडेच जाणार आहे किंवा हिचं घरकामात लक्ष आहे किंवा घरकाम करू शकते. तर ती लहानपणापासून त्याच गोष्टींमध्ये होती आणि जेवण हे आजचं तेवढं तिचं वय जवळ-जवळ मला वाटतं 75-80 क्रॉस आहे. तर त्याच्या हिशोबाने तुम्ही अनुभवला, की तिचा अनुभव जेवणामध्ये किती असेल. चूल पेटवल्यानंतर त्याच्यावरती कसं जेवण बनवायचं, काय बनवायचं, ते कुठल्या टायमिंगला केलं पाहिजे, याचा कुठलाही कोर्स नाहीये. पण ते इकॉलॉजिकल आहे. म्हणजे तुम्ही कोकणातलं जर खाद्यसंस्कृती बघितली, तर ऋतूनुसार बदलते. म्हणजे पावसाळ्यामध्ये रानभाज्या असतात. हिवाळ्यामध्ये आता स्वतः शेती केलेली असते. इव्हन पावसाळ्यामध्ये आपण पडवळ किंवा काकडी, त्याचे धोंडास वगैरे किंवा त्याच्या आंबोळ्या वगैरे बनवतो. तर हे सगळं खाद्यसंस्कृती आहे ना, हे कल्चरल त्यांच्या आईकडनं तिला, तिच्याकडनं आता पुढे कोणाला तरी असं ते सगळं येत जातं आणि इथे येणाऱ्या पर्यटकाला ते अनुभवायला मिळतं. म्हणजे आम्ही नाश्त्याला घावणे, आंबोळ्या, इथली पेज ही खरं तर लोकांना वाटेल की पेज काय देतोय? पण ही पेज ही खरं तर इथलं लोकल आहे. कारण इथे भात बनतो प्रामुख्याने आणि भातापासूनच ती पेज बनते. त्यानंतर जेवणामध्ये आम्ही पिठी भात देतो. ताकाची कढी म्हणजे आमच्या म्हशी आहेत त्या म्हशीकडनं काकी दही साठवते आणि त्या दह्याचं तूप काढताना जे ताक वाचतं, त्या ताकाची आम्ही फ्रेशली मेड इथे ताकाची कढी बनवतो. शेवग्याच्या शेंगाची भाजी असू दे किंवा शेवग्याच्या पानांची भाजी असू द्या. हो, चुलीवरची भाकरी आणि चुलीवर भाजलेले मासे, हे असं सगळं आणि पावसाळ्यामध्ये आम्ही खेकडे पकडण्याचा आनंद सुद्धा गेस्टला देतो, म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना. हां, म्हणजे तुम्ही स्वतः येता आमच्यासोबत. आम्ही तुमच्याकडे सुद्धा एक ती ट्रेक देतो, की असं पकडा आणि तुम्ही तुम्ही तुमचं मजा घ्या. भले पकडता आले नाही आले. पावसाळ्यातील हो, खेकडे, हो, हो. मग आम्ही इथं नदीचे समोर मासे. तुम्हाला व्हाळ दिसेल, त्या व्हाळात आम्ही त्यांना गेस्टला येणाऱ्या पर्यटकांना घेऊन जातो. तो एक वेगळा अनुभव देतो आणि त्यातून आपण जे स्वतः केलं आणि त्यातून जे आपल्या ताटात आलं ना, मग त्यात त्याने पकडलेले हो, मासे हो, हो, चोरून हो, जातात. हो, हो. त्यांनी पकडलेले आहे, त्यांनी आपल्यासोबत आलेले ते अनुभव असतात. तर ते जेव्हा तुमच्या ताटात उतरतात, त्याची चव आहे ना खूप लाजवाब असते. म्हणजे आता तुम्ही सरळ जा, तिथून भाजी काढून आणा, तुम्हाला जी पाहिजे ती. ती भाजी तुमच्या ताटात येईल. तर हे लिटरली एवढं क्लिअर असतं आणि एवढं ट्रान्सपरंट असतं खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत. मी तुझ्या आजीकडे जातो. आजी म्हणजे नानी. नानी कसं बनवतोस तू जेवण? काय सांगशील? कारण 75-80 वर्ष तुझं वय आहे. तू आणि नातू दोघेच जण हे सगळं करताय. आणि अशा वेळी तुझ्या हाताला चव ही आज तू प्रसिद्धीस गेलीस. काय सांगशील? काय-काय पदार्थ करून या पर्यटकांना घालतेस तू? आता सकाळी मी उठली की चूल म्हणजे पेटवायची. मालवणीत बोल. सकाळी उठली की चूल पेटवायची. चूल पेटवून झाली, तोंड धुतलं की त्यांका काय पाहिजे म्हणजे घावणे तर घावणे करायचे. तांदूळ फुगत घालायचे रात्री.
ते साप धुवायचे, मिक्सरला लावायचा, थोडा पीठ घालायचा भाकरीचा आणि घावणे करायचे. कोणाक जाड आवडतात, कोणाक पातळ आवडतात. त्यांका कधी कधी पोळ्या बनवायचे, भाकऱ्या बनवायचे, वडे कोणाक वडे होय तर वडे बनवायचे. असं सगळा पदार्थ मी चुलीवर बनवून घालते. माशाची कढी. माशाची कढी, फ्राय करते चुलीवरच. आणि आम्ही मग कशी मातीयेची भांडी घेतलेली आहेत. मातीयेच्या भांड्यात त्यांका ती चव लागता. आणि ती कशी काय काय लोकांका पाट्यावर वाटलेला व्हाया, काय काय वेळेला मी मिक्सराक लावला. धांदल असले तर मिक्सराक पण लावून मी माशाची कढी करते. शक्यतो पाट्यावर वाटून घेतो. हा, जास्त तर पाट्यावर वाटून जातात. आता कुठली जरी इली तरी त्यांका चव, प्रत्येक माणूस म्हणता नानीच्या हातात चव हा, नानीच्या हाताला चव हा. आता तर मग रिसेंटली सगळे पिठी भात केला होता काल रात्री. 2 दिवस अगोदर ते गेस्ट आले होते मुंबईवरनं. तर त्यांनी अक्षरशः ती पिठी आहे ना, माझ्याकडे व्हिडिओ काढला. मी त्यांना म्हटलं की व्हिडिओ काढतो, तर त्यांनी तो व्हिडिओ टाकला सुद्धा आहे. तर ते पिठी ना चाटून त्यांनी खाल्ली, टोप पुसून खाल्ली. आमचं असं काय बऱ्याच वेळा होतं की लोकांना कुठलं गोष्ट आम्हाला फेकून द्यावी लागत नाही आणि ते प्रत्येकाला आवडतं. ती काय आमची थोडी डाळ होती, दुपारी बनवली डाळ. ती बोलली काय नाही नानी, मला पिठीच पाहिजे. म्हटलं बाय मी करतोय पिठी, तू म्हटलं घाबरू नको, पिठी करून देतो. आणि थोडीशी कोथिंबीर बी घालून, टमाटा घालून, तेल घालून फोडणी लसणीची देऊन पिठी केलं. तिने सगळी, तिचं नवरं म्हणता मी नाही खात पिठी. म्हटलं तुम्ही नाही खा, हे खावा तुम्ही, भाजी बिजी हाती तुम्ही खावा. नंतर ती ना कडक चिकाटलेली होती, ती बोटान खरडून अंगठ्यानं अशी एवढी म्हटलं चव लागले. म्हणता एवढी आजी म्हणाली कधी पिठी माझी बहीण पाठवायची, असा करायचं तसा करायचं ती सांगायची. तेवढी त्यांनी पुसून चाटून खाल्ला. भांडी घासतात तशी. आजी काय सांगशील, तुझा जो नातू असा, नातवान या सगळ्या उभ्या केल्या, कारण त्या घर जवळजवळ तुमचा पडा गेलेला होता. म्हणजे पडा गेलेला आणि नातवान उभ्या केला. काय सांगशील नातवान? नातवान माझ्या केल्यान तीच माका जास्त आनंदाची गोष्ट. एवढं लोकांकडून कर्ज काढून, लोकांकडून पैसे ओढको हे करून, त्यांनी जमा करून वाशे आणल्यान, कौला आणल्यान, हे सारखे केल्यान, जीप आणल्यान, बाहेरसून झिलग्या आणल्या. नंतर त्या वर चढव परत मी पण लागले सोबत हे करायला. एवढं माका आनंद. ह्या भागदार जे होते म्हणाले आम्ही नाही करणार, पाहिजे तुका तर कर नाहीतर राहा दे. त्यांनी सांगल्यानी पडता काय आम्ही बघतो. पण त्याची इच्छा होती की माझ्या आज्यापंजान, माझ्या आजी आणि माझ्या आज्यापंजांचा केल्या तर मी करणारच. आणि हिमतीन त्यांना सगळा करू, त्याचीच माका लय आनंदाची गोष्ट झाली. पण तुझं झील म्हणजे हे जे वडील, ते पण त्याला पैसे देत नव्हते. पैसे देत नाही म्हणजे आमची कशी तेवढी आमची परिस्थिती माझ्या मुलग्याची नोकरीची नाही होती. म्हणजे कशी आता टेम्परवरी गेला, उद्या टेम्परवरी गेला, असा करून हे 2 पोरग्यांचं शिक्षण पैसे खैसून आणणार. मी म्हटलं माका नाही जरी पाठवलं तरी बाबा तुझ्या मुलांका तू 4 पावला पाठी जाऊ नको, पुढे ये, अशी माझी इच्छा होती. आणि त्याच अजून तगत त्यांनी केल्या. आणि कसं माझ्या मुलग्याची सरकारी नोकरी नाही, प्रायव्हेट नोकरी करतात. त्याच्या मनान पगार येतं लोक आहे. आणि अजून आता यदी पोरगी झाली, आता त्यांची काहीतरी भला हो व्हाया काय व्हाया. आता मुलग्यान काहीतरी हात आकरे करून ठेवला तरच होणार ना. पण आता तुझ्या जो झील असा म्हणजे याचे वडील असते, त्यांना बघून सगळा बरा वाटला. हो, आनंदाची गोष्ट. आता ते दिवशी इलो सगळा काय केल्या. आता मी म्हणजे माका पाण्याचे हांडे बिंडे नाही तर माझ्या मुलग्यान म्हणाल तू नको, तू जेवण बनव, मी पाणी आणून देतो. त्यांनी पाणी आणून दिल्या, लाकडा फोडून दिल्या, चूल पेटवले, त्यांना घावणे बिवणे करून मग ते मंदिरात गेले. माझं एकच झील आणि 3 मुली माझे. खरं तर हे सगळं तू करत असताना ह्या सगळ्या नाणेचा वाडा तो आज प्रसिद्धीला गेलेला आहे. काय खरं तर टुरिझम कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात बळकट होत आहे, पर्यटक येत आहेत. काय डोक्यामध्ये अजून संकल्पना आहे? कारण नाणेचा वाडा तर फेमस झालेला आहे. यापेक्षा पर्यटन दृष्ट्या अजून डेव्हलप होण्यासाठी काय तुझे प्रयत्न असतील? माझं असं काही नाही. म्हणजे मी पहिल्यांदाच आल्यावर म्हटलं तुम्हाला की माझं असं डिपेंडन्सी नाहीये. मला मेन म्हणजे ह्या गोष्टी आखरेखूनच, म्हणजे आपण म्हणतो ना की माझं लाईफ डिस्टर्ब न करता इन्कम मिळालं तर मी ते बघेन.
आणि माझं कोकणातल्या तरुणांना सुद्धा तेच म्हणणं असेल की तुम्ही पहिलं प्रायोरिटी द्या तुमच्या लाईफला. तुम्ही कसं जगताय, तुम्ही आनंदी जगताय का, तुम्हाला जे आवडतं तेच तुम्ही करताय का, ह्या गोष्टीचं पहिलं प्रायोर झाल्यानंतर तुम्हाला आपोआप इन्कम सोर्स तयार होणार आहे. तर माझं ह्याच्या दृष्टिकोनातून, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लोकांना अजून खाद्य संस्कृती कशी देता येईल, पुढे पोहोचवता येईल. कारण इथे कसं होतं की स्टेच आहे आपल्याकडे. स्टे आणि इथे येणाऱ्यांसाठी जेवण असतं आणि बरेचसे लोकं आहेत ना, की ते म्हणतात की आम्हाला नानीच्या हातचं जेवण जेवायचं आहे किंवा काय, पण ते पॉसिबल होत नाही. कारण तुमच्याकडे जर लार्ज स्केल्सने ते कारण रेट पण कसा ठेवू शकतो आपण. आता समजा 5 लोकं येणार आहेत जेवायला आणि ती फक्त जेवण जेवणार आहेत. तर त्यांना मासे आणून ते घालणं परवडणार नाही आणि ते सुद्धा काय म्हणतील, बाहेर तर ते ₹200 ला मिळतं आणि इथे तुम्ही ₹500 सांगताय. तर ते त्याच्यातला फरक सांगणं त्यांना थोडंसं ते डिफिकल्ट जातंय. त्याच्यामुळे अजून थॉट्स आहेत, की लोकांना त्याबद्दल सोल्युशन कसं काढता येईल, की ऑन द वे ते तुम्हाला येऊन तिथे ते एक्सपिरियन्स करता येईल, असं असं काही पुढे फ्युचरमध्ये करू शकतो का? त्याच्यावरती हे चाललंय आणि मुळात कामाला जर का माणसं मिळाली असती गावात, तर नक्कीच हे इथेच झालं असतं. कुठेतरी दुसरीकडे बघायची गरज नसती झाली. कारण इथे तेवढा जागा आहे आपल्याकडे स्वतःची, पण कामाला माणसं मिळत नाहीत. जर जेवण कोणाला जर द्यायचं झालं, तर त्याच्यासाठी माणसं खूप गरजेची असतात. गावामध्ये तरुण पिढी राहिलीच नाही. सगळे आहेत ती एजेड लोकं आहेत. आता तुम्ही गावामध्ये जर फेरफटका मारला, तर तुम्हाला 50च्या वरतीच सगळी माणसं दिसतील. मला वाटतं माझ्या बॅचला 30 मुलं होती. जे 6वीत होतो तेव्हा. तर त्यातली फक्त 3 का 2च मुलं इथे आहेत आणि मी. तर असं युवा पिढी नसल्यामुळे आणि यूथ नसल्यामुळे आणि कामाला कोणी माणसं मिळत नसल्यामुळे ते थोडंसं डिफिकल्ट जाते. पण नक्कीच पुढे काय असेल तर ते तुम्हाला दिसेलच. शेवटचे 2 प्रश्न. तुझ्याकडे जे पर्यटक येतात, मोस्टली कोकण बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, महाराष्ट्रातून लोक येतात. तुझ्याकडे येणारे लोक कुठचे स्टेटमधले, विशेषतः कुठच्या भागातून येतात? गोव्यावरून येतात, महाराष्ट्रातून येतात, गुजरातवरून येतात, की परदेशी पर्यटक पण तुझ्याकडे आलेले आहेत? आतापर्यंत परदेशी पर्यटक म्हणजे आपण म्हणतो ना, की इथलेच आहेत. पण ते बाहेर गेलेत आणि त्यांना जेव्हा आता बाहेरचे जेव्हा जाणारे लोकं असतात कतारला किंवा दुबईला किंवा बाहेर कुठेतरी. तर माझ्याकडनं कतारवरनं गेस्ट आलेले आहेत. तर ते त्या म्हणजे एक लाँग पिरियडसाठी ते गावाला येतात आणि गावाला आल्यानंतर त्यांचं कणकवलीला घर होतं. तर त्यांनी जेव्हा व्हिडिओ बघितला, तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं, की अरे मग गावाला जातोय तर गावचा फील वाटला पाहिजे. ॲटलीस्ट कोणातरी सांगायला किंवा स्वतःला एक्सपिरियन्स करायला काहीतरी पाहिजे. हां, स्लॅबची घर आहे त्यांना. तर तसे पर्यटक असतात. त्यातून इथली लोकल पण येतात. कुडाळमध्ये राहणारी माणसं येतात. वेंगुर्ल्यात राहणारी माणसं येतात. आणि बघायला गेलं तर राहण्यासाठी येतात. कारण हे सगळं आता अनुभवायला मिळत नाही. घर मिळत नाही मेन म्हणजे. जेवण तुम्हाला मिळेल, पण घर मिळणार हां, मातीचं घर मिळत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत. म्हणजे विदर्भ, इकडे म्हणजे पूर्णच नागपूर वगैरे इकडून सोलापूर, सातारा, कोल्हापूर मोस्टली तिकडे तू तू जे जे ठेवलेले आहेत त्या घरामध्ये बेड पण तसे ठेवलेत, काय नांगर पण दिसतोय, काही ठिकाणी इथल्या जुन्या शेतीच्या गोष्टी पण दिसत आहेत. तिथे उडी उडी बनतो, ती उडी पण दिसली, भात बांधून ठेवतात. काय हे सगळे कोणकोणत्या वस्तू तू याच्या ठेवल्यात जे पारंपरिक आहेत? माझं पहिलंच हे होतं, की मी जे काय करतोय हे सगळं जुनं रिकव्हर करण्यात. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक मी 6वी पर्यंत जे जग बघितलं, जे गाव बघितलं, ते मला पुन्हा इथे कसं आणता येईल, त्याचाच प्रयत्न चालू आहे. आणि त्यातून पहिली गोष्ट म्हणजे झाली ती माझं घर रिस्टोअर झालं. घर रिस्टोअर झाल्यानंतर आपल्याला मोकळीक मिळते आणि त्यातून मग हे शेतीची अवजारं आहेत, ही लोकांना पुढे जाऊन कळाली पाहिजे. आता गावामध्ये सुतार, लोहार काहीच म्हणजे ज्या स्किल्स डेव्हलप झाल्या पाहिजे होत्या पुढच्या जनरेशनपर्यंत, तर त्या झाल्याच नाहीत. इव्हन मच्छीमार बघा आता कोकणातल्या, तर मच्छीमारांना मच्छी मिळत नाही किंवा काय नाही, त्याच्यामुळे स्किल्सच मरून गेल्या आहेत. बऱ्याच वेळेला मुलांना स्किल्स शिकवणंच बंद झालंय. ते बाहेर जाऊन शिकतायत किंवा ते वॉटर ॲक्टिव्हिटी चालू केल्यात, असं आपण बघतो. तर हे ॲटलीस्ट ते दिसतं आणि आपण त्याच्यावरती काम करू शकतो. म्हणून मी ते इकडे नांगर लावलाय. आपल्याकडे अजूनही आतमध्ये म्हणजे जेव्हा धान्य मोजतात, तर त्याची जी हे असतं मापं असतात. पायली, शेर आणि कुडू. तर ते आहेत. जाती आहेत, दळणाची जाती. त्याच्यानंतर ते मुडी बांधली. ती मुडी मला वाटतं का बाबांनी 20 वर्षानंतर बांधली असेल. म्हणजे एवढा गॅप झालाय, की लोकं पहिलं सस्टेनेबल कसे होते, की गवतापासूनच एखादं स्टोअर असं बनवायचं, जे 3-4 वर्ष त्याला किडही लागणार नाही आणि काही लागणार नाही. आणि तशा पद्धतीने ते इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी स्टोअर करायचे. तर ते संपत गेलं आणि आता त्याची जागा प्लास्टिकने घेतली. पण आपण ते दाखवण्यासाठी तरी ॲटलीस्ट, की लोकांना कळलं पाहिजे, की ती लोकं कशी जगत होती आणि काय त्यांच्या मागे. आता हे मुडी बनवून घरात ठेवणं म्हणजे काय मागासलेपण नाहीये. त्यातून उलटं जगाला किंवा नेचरला का आपण हार्म करत नाहीयेत.
आणि त्यातून एक वेगळा सायंटिफिक तुम्ही दृष्टिकोन बघितला ना, तर ते किती माणसं हुशार होती, की ते गवत वेस्ट जाणार होतं. जे गवत तुमच्या गाई म्हशींना खाऊन उरलेलं आहे, त्यापासून ते सगळं बनतं आणि तो विचार हा पोहोचवणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यातून मग त्यासाठी हे ठेवलं, की नांगर का वापरायचे? त्यांचे त्याच्यामागे विचार काय होते? ते जुनी पारंपरिक पद्धत का वापरायची? त्याच्यामागे काय नेचरला हार्म होत नव्हतं. हा एक त्यांचा मोठा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. हे सगळं दाखवण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी म्हणून हे सगळं आम्ही ठेवलंय. स्मितेश, शेवटचा माझा प्रश्न आहे. 31 डिसेंबर जवळ येते, वर्ष संपालंय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक एअर एंडिंगला कोकणामध्ये किंवा गोव्यामध्ये यायला लागलेत. तुझं अजून काय मोठ्या प्रमाणात बुकिंग आहे आणि पर्यटकांची पसंती तुला कशी मिळते? पर्यटकांची पसंती म्हणजे माझ्याकडे फॅमिली क्राऊड असतो. आता बुकिंग आहे. हो, हो, हो. आता हा पूर्ण महिना बुकिंग आहे. जानेवारीचा पहिला वीक पण मधले दिवस गेलेले आहेत पहिल्या वीकमध्ये. तर आपल्याकडे प्रायर एक 8 दिवस किंवा 15 दिवस बुकिंग करावी लागते. ठीक आहे. तर त्याच्यातून प्रतिसाद असा आहे, की लोकांचा Online करतो booking हे. ऑनलाईन म्हणजे कसं असतं ना, अशा पर्यटकांना तुम्हाला फिल्टर करणं खूप गरजेचं असतं. कारण लोकांना मातीचं घर दिसतं, मातीच्या घरात जाऊन राहायचंय हे दिसतं किंवा मासे खायचे हे दिसतं. पण त्यांना आतमध्ये शेणाने सारवलेली जमीन असते किंवा तिथे कसं लाकडी सगळं आर्किटेक्ट असतं. ह्या गोष्टी आतल्या माहिती नसतात. म्हणजे booking किंवा आहे सध्या. हो, बुकिंग आहे. तर मग त्यावेळेला तुम्हाला कॉलवरती तुम्हाला त्यांना सगळं समजावं लागतं आणि ते तुम्ही घेता. मोस्टली फॅमिली बॅकग्राऊंड असतं. प्रेझेंटेशन हो. महत्वाचं आहे. हां, फॅमिली बॅकग्राऊंड आणि त्यांना अवेअरनेस देणं खूप गरजेचं असतं. त्यांना अवेअर करावं लागतं, की हे गाव आहे. या गावामध्ये अशा कंडिशन असतात. टॉयलेटमध्ये तुम्हाला जर का एखादं बेडूक दिसलं, की तुम्हाला हायपर होऊन चालणार नाही. तर त्या गोष्टी इथल्या आहेतच. ते चालतंच लाईफमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी अवेअर झाल्यानंतर जे लोकं त्या गोष्टी मानून पुढे येतात, तर त्यांना आपण एक बेस्ट टुरिझमचा एक्सपिरियन्स इथे देतो. तर बुकिंग आहे, वीकेंड आहेत आणि मंथ एंड आहे, इयर एंड आहे. तर त्याच्यामुळे लोकं ट्रॅव्हल करतायत. त्यांच्या मुलांना घेऊन येतायत. ते मुलांना वेगळं कल्चर दाखवतात आणि हे तर मी मगाशी म्हटलं ना, की सीझनचा असा काही फरक पडत नाही. हे 24/7 12ही महिने चालणारं पर्यटन आहे आणि इथे कधीही तुम्ही आलात तरी तुम्हाला एक वेगळा अनुभव घेऊन जाता येईल. वेगळं काहीतरी शिकता येईल आणि स्वतःला शोधता येईल. मितेश, खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत होता मितेश तांबे. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा कुडाळ तालुक्यामधील पांगरडचा भाग आहे. यामध्ये नानीचा वाडा हा आज सगळीकडे प्रसिद्ध झालेला पाहायला मिळतोय. आज काही दिवसामध्येच 2025 हे वर्ष संपायला आलंय. मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पसंती ही सिंधुदुर्ग जिल्ह्याला असते आणि यानंतर पर्यटक गोव्याला पण पसंती देतात. कशा पद्धतीने एका तरुणाने स्वतःचा 40 ते 50 हजाराचा कॅमेरा विकून 20,000 रुपये मुंबईच्या मार्केटमधून तो कॅमेरा म्हणून विकून घेतले. थेट गाव गाठलं, इथे आला. 35,000 खर्चासाठी पाहिजे होते. 20,000 त्याच्याकडे होते. काकांकडचे 15,000 घेऊन त्यांनी 35,000ची भर करून हाच नानीचा वाडा त्याने डेव्हलप केला आणि मड हाऊस हे बनवून, मातीचा हा वाडा बनवून आज पर्यटकांच्या पसंतीमध्ये हा वाडा उतरलेला पाहायला मिळतो. आतापर्यंत शेकडो पर्यटकांनी इथे येऊन ते वास्तव्य केलंय. नानीच्या आजचं मासे असतील, गावठी चिकन आणि वडे असतील, गावठी मटण वडे असतील, नदीचे मासे असतील, खेकडे असतील, या भागातील मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेतलाय आणि त्यामुळे चुलीवरचं जेवण बनवलं जातं इथे. मातीच्या भांडीमध्ये जे जेवण बनवलं जातं, याला एक वेगळी चव असल्याचा पर्यटकांचा दावा आहे. त्यामुळे वर्ष होतंय या मड हाऊसला आणि या नानीच्या वाड्यामध्ये या वर्षभरामध्ये शेकडो पर्यटकांनी भेट दिली पाहायला मिळते. निश्चितच एअर एंडिंग होत असताना आजही काही पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसंती या नानीच्या वाड्याला देताना पाहायला मिळतात. मनामध्ये जिद्द असेल आणि काहीतरी करण्याची जर ताकद असेल तर या युवकासारखं तुम्हाला पुढे येऊन करावंच लागेल. न डगमगता, जरी तो किती शिकला, शिक्षणासाठी वडिलांनी लाखो रुपये खर्च केले, नोकरी गेली, पण न डगमगता त्यांनी नानीचा वाडा उभा केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोकणामध्ये जे आपलं घर कुठेतरी पडणार होतं, ते घर डेव्हलप केलं आणि त्याला एक पर्यटनाचं स्वरूप दिलं. त्यामुळे अशाच पद्धतीचे तरुण जे कोकण सोडून मुंबई गाठतायत, त्यांच्यासाठी या तरुणाने एक आदर्श निर्माण केलेला पाहायला मिळतोय. निश्चितच
तुम्हाला इथल्या चुलीवरचं जेवण अनुभवायचं असेल, इथल्या मातीच्या भांड्यामधलं जेवण अनुभवायचं असेल आणि वयोवृद्ध नानीच्या हातचं जेवण अनुभवायचं असेल तर तुम्हाला नानीच्या वाड्याला भेट द्यावीच लागेल. कॅमेरामन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, कुडाळ, पांगरट.